शाहीर सातापा नरक्यानी पार्टी आपल्या पुढे सादर करत आहेत सावकारा घरी गडी ही भेदी कथा। त्यांच्या पोटाला मुळबाळ नव्हतं। अशामध्ये काही दिवस निघून गेले आणि त्यांनी घरातलं काम करण्याला एक गडी ठेवला आणि गडी ठेवला असताना पुढे काय घडतं ते पहा। मुला साऱ्या सांभाळी गड्याची सावकारच्या गड्याला मुलासारखे सांभाळत असताना अशामध्ये काही दिवस निघून गेलेत आणि काही दिवस निघून गेल्यानंतर पुढे काय घडतं ते या कवीमध्ये सांगितलेलं आहे पहा। तिघे घरी आनंद जो राशी कोण हो परके म्हणी ना त्याशी माता पिता बोल गड्याची वाटी गावाला मुलगी वाजला डंका चढली नावाला
त्याच्या अस्तुरी आणि गडी असे तिघे जण घरामध्ये राहत असताना कोण कुणाला परिचय म्हणिना असं त्यांचे काही दिवस निघून गेले आणि पुढे काय प्रकार घडला तो पहा. धनी माला गेले पंढरीला करीत भजन रे हा, 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 करीत भजन तुम्ही ऐका रे रामाजी दाजी रे. वर्षातून वारी एक करी संत पूजन रे हा, पूजन रे हा, संत पूजन रे हा, संत पूजन रे हा, संत पूजन रे हा, संत पूजन तुम्ही ऐका रे रामाजी दाजी रे. आणि काही दिवस निघून गेले आणि पुढे आषाढवाडी आली आणि सावकार पंढरीला निघून गेल्यानंतर मालकींच्या मनात काय कपट आले ते पहा. घरी आली घरी बघा दोघे जण रे हा, 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 दोघे जण तुम्ही ऐका रे रामाजी दाजी रे. मालकीनीचा कपट मनी आले सुजन रे हा, 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 आले सुजन तुम्ही ऐका रे रामाजी दाजी रे. आणि मालकीनीच्या मनामध्ये कपट वासना आली आणि गड्याला काय म्हणती. गड्याला बोलावून हात धरायला हात कर्म कामाचा ओ कर्म कामाचा. बाळा बाळा जिरे जिरे जी, देवा जिरे जिरे दाजी जिरे जी. गड्याला बोलावून हात धरायला हात कर्म कामाचा ओ कर्म कामाचा. बाळा बाळा जिरे जिरे जी, देवा जिरे जिरे दाजी जिरे जी. काल माझा धनी गेला बघत दे मला भोगत तूच प्रेमाचा हो तूच प्रेमाचा. काल माझा धनी गेला बघत दे मला भोगत तूच प्रेमाचा हो तूच प्रेमाचा. आणि त्या माऊलीनं गड्याला बोलावून हात घेतला आणि त्या गड्याला काय म्हणती. काल माझा धनी गेला आणि तू मला भोग दिला पाहिजे अशी माऊली त्या गड्याला म्हणत असताना गडी त्या माऊलीला काय म्हणतो ते पहा. गडी म्हणे माता तू आऊ भोग कसा देऊ पाप कर माता हो पाप कर माता. गडी म्हणे माता तू आऊ भोग कसा देऊ पाप कर माता हो पाप कर माता. तुझ्या हातून घाल भात तू नको मला पाप मार ये माता हो मार ये माता. तुझ्या हातून घाल भात तू नको मला पाप मार ये माता हो मार ये माता. आणि अशा वेळी गडी त्या माऊलीला काय म्हणतोय. मी तुझ्या हातून दूध भात तूप खाल्लं आणि मला असलं पाप नको असं गडी म्हणत असताना ती माऊली काय करते ते पहा. पोषण करणारी तू आई पोषण करणारी तू आई कसा भोग देऊ तुला माई. कसा भोग देऊ तुला माई बोल सोडला. इसका देऊ त्याने हातात त्याला हात काढेला.
किती केलं तरी माझी पोषण करणारी आई आहे आणि असं माझ्या हातून होणार नाही असं म्हणून त्या गड्यानं जाऊन त्या माऊलीचं पाय धरलं आणि पाय धरला असताना काय प्रकार घडतो ते पहा. नारीला चिंता पडली फार गडी धन्याला सांगितलं सारे धनी मला मारीला ठार करावी काही गड्याचा काढाई काटा युक्ती एक आई सारखी बसली रेडत म्हणे बाई बाई म्हणे बाई बाई रे सारखी बसली रेडत म्हणे बाई बाई म्हणे बाई बाई रे आणि त्यावेळी नारीला मोठी चिंता पडली गडी धन्याला सर्व सांगणार आणि आता मला गडी ठार मारील तेव्हा आपण गड्याचा काटा काढला पाहिजे म्हणून ही माऊली काय करते आणि आपल्या नवऱ्याला काय सांगते ते पहा. नवऱ्याला सांगावी माते नवऱ्याला सांगावी मात माझा गड्यानं धरला हात बलात्कार होता करीत माझ्या संग बाई सारी सांगावी म्हणजे तरुण मी जाई कसा उलट देवाचा न्यायी जगामध्ये हाई रे कसा उलट देवाचा न्यायी जगामध्ये हाई आणि त्यावेळी माऊलीनं मनामध्ये काय विचार केला गड्यानं माझा हात धरला आणि माझ्यावर बलात्कार करीत होता असं आपल्या नवऱ्याला सांगावं तरच मी यातून तरुण जाईल असं नारीनं मनामध्ये विचार केला आणि ती माऊली पुढे काय करते ते पहा. वारी करून धन्याला घरी वारी करून धन्याला घरी त्याला सांगितल्याची आसुरी गड्यानं केली बल दोरी हुंकाला लई पाया पडून सांगितले तरी ऐकले नाही आता काही करावे धनी सांगता मला सोयी रे आता काही करावे धनी सांगता मला सोयी रे आणि त्यावेळी तो सावकार वारी करून घरामध्ये परत आला बायको रडत बसली होती आणि त्याची बायको सावकारला काय सांगते गड्यानं माझ्यावर बलजोरी केली माझ्यावर बलात्कार करत होता आणि धनी आता मी काय करायचं तुम्ही सांगितलं पाहिजे असं सावकारला सांगितलं असताना सावकार पुढे काय करतो ते पहा. बायकोचा ऐकून बोला बायकोचा ऐकून बोला राग फराला धन्याला दावून धरला गड्याला पाडला भुई मग पुढचा विचार त्यानं केला नाही बायकोला म्हणे आन सुरी गळा का पायी रे माझ्या बाळा तुरे
त्या सावकारानं बायकोचं सर्व बोलणं ऐकून घेतलं. त्याने मागचा पुढचा काही सुद्धा विचार केला नाही. गड्याला भुईला पाडला आणि सांगितलं बायकोला आता सुरी घेऊन ये. आणि असं बायकोला सांगितलं असताना पुढे काय घडतं ते पहा. गडी म्हणे नका मरा मारू पाया पडतो दीदी पाया पडतो दीदी. गडी म्हणे मारू नका मला पाया पडतो दीदी पाया पडतो दीदी. काय तुझी माझ्याकडून म्हणून रडतो दीदी म्हणून रडतो दीदी. आधी धडतो दीदी आधी धडतो दीदी. माता पित्यावानी तुम्ही मला बोल सोडतो दीदी बोल सोडतो दीदी. माता पित्यावानी तुम्ही मला बोल सोडतो दीदी बोल सोडतो दीदी. आणि त्यावेळी गडी त्या सावकारला काय म्हणतो धनी आधी तुम्ही विचार करा. माता पित्यावानी तुम्ही मला असं असताना तुम्ही मला का मारता असं गडीच्या सावकारला म्हणत असताना सावकारानं पुढे काय केलं ते पहा. त्यानं विचार न करून सुरी घेऊन गळा कापला हो गळा कापला. त्यानं विचार न करून सुरी घेऊन गळा कापला हो गळा कापला. झोपला वो नंतर झोपला. परड्यात टाकला पुरून रात्री चुरून नंतर झोपला वो नंतर झोपला. आणि त्यावेळी त्या सावकारानं मागचा पुढचा विचार काही देखील केला नाही. घेतली आणि त्या गड्याचा गळा कापला. परड्यात नेऊन त्या गड्याला पुरला आणि नंतर जाऊन आपल्या घरामध्ये खुशाल झोपला. आणि पुढे काय घडतं ते पहा. बायकोचं ऐकून त्यानं सखाने मानून कर्मी झोपला वो कर्मी झोपला. लोपला वो कर्मी लोपला. काही दिवस गेले निघून सांगतो गुण काळ टेपला वो काळ टेपला. काही दिवस गेले निघून सांगतो गुण काळ टेपला वो काळ टेपला. आणि बायकोचं ऐकून त्या सावकाराने गड्याला ठार मारला. अशामध्ये काही दिवस निघून गेले आणि कसा उलट काळ फिरला ते या कवितामध्ये सांगितलेलं आहे पहा. एका मागून मेरे दोघे जण सावकार आणि त्याची कामीन सत्य लिखित देना
मान देवाची काला ती काला ओ देवाची काला खरे दारू करा मग दंग एकमेकाला अजून सांगतो कथा सभा जनाला रे अजून सांगतो कथा सभा जनाला रे अशामध्ये काही दिवस निघून गेले एका मागून सावकार आणि सावकाराची बायको मरण पावली आणि पुढे काय घडत ते पहा गेला सावकार राजाच्या पोटी सटवीन मारिल्या गाठी सटवीन मारिल्या गाठी नाही चुकणारे गडी गेला सर्पाच्या पोटी सदा बकणार रे गडी गेला सर्पाच्या पोटी सदा बकणार रे आणि तो सावकार एका राजाच्या पोटी गेला आणि गडी सर्पाच्या पोटी गेला अशामध्ये काही दिवस निघून गेले आणि पुढे काय प्रकार घडतो ते पहा पूजा पालन करी राजा छान रात्रीचा वेश बघा पालटून गावातून येतो हिंदून फेरी मारणारे गडी सरपंचाच्या हातून राजा मरणारे गडी सरपंचाच्या हातून राजा मरणारे हे लिखित होते सतवीचे सत्य ठरणार रे हे सत्य लिखित होते सतवीचे सत्य ठरणार रे आणि पालन पोषण करणारा राजा रात्रीचा वेश पालटून गावातून हिंडून येणार आणि त्यावेळी फेरी मारत असताना काय प्रकार घडला तो पहा नेमाप्रमाण राजा हिंडत रात्री गलो गलीत जात एक जागी झाली काही मात मोर होणारे एक जागी झाली काही मात मोर होणारे रडत बाई होती ऐकलं सारे काय कारण राजा विचारी सांग लवकर रे काय कारण राजा विचारी सांग लवकर रे आणि नेमाप्रमाणे राजा गावामध्ये हिंडत असताना एका गलीमध्ये काय मात झाली एक बाई रडत होती आणि बाई रडत असताना राजा तिच्या जवळ गेला आणि राजाने विचारलं बाई तू का रडायला लागलीस आणि मला सांगितलं पाहिजे त्यावेळी बाई काय सांगते ते पहा नाही ओळखला राजा पाहून सांगती त्याला माया लावून राजा मरणार सर्प चावून कसे होणार राजा मरणार सर्प चावून
कसे होणार मग आमचे पालन पोषण कोण करणार दुकाने म्हणून रड तो सांगती खरं खांगती खरं रे दुकान म्हणून रड तो सांगती खरं आणि राजाने विचारला असताना त्या माऊलीने राजा ओळखला नाही आणि ती राजाला काय सांगती सर्प चावून राजा मरणार आणि आमचं पालन पोषण कोण करणार म्हणून मी रडतो असं राजाला सांगितलं असताना राजाने सर्व ऐकून घेतलं आणि राजा पुढे काय करतो ते पहा राजा मालिकेला बसला जाऊन रे हा बसला जाऊन रे हा शिवासानी बसला कमळाचे हात लावून रे हा हात लावून रे हा केला राजा आपल्या महालामध्ये गेला आणि शिवासेनी जाऊन बसला असताना राजा मनामध्ये काय विचार करतो राजाने देखील मनामध्ये विचार केला की आता आपण घेऊन चालणार नाही असं म्हणून राजाने पुढे काय केलं ते पहा खरे सांगितलं राजानं कानी प्रजानं बोल ठेवला ओ बोल ठेवला आता काही होते बिऊन आला धावून योग गावला ओ योग गावला बोल ठेवला ओ बोल ठेवला खरे सांगितले राजानं कानी प्रजानं बोल ठेवला ओ बोल ठेवला आता काही होते भिवून आला धावून योग गावला ओ योग गावला वाडा बांधला एक सुंदर एक मैलावर दरवाजा ठेवला ओ दरवाजा ठेवला वाडा एक बांधला सुंदर एक मैलावर दरवाजा ठेवला ओ दरवाजा ठेवला मुंगी जाऊन
पावला आणि त्यावेळी राजाने मनामध्ये विचार केला की आता काय घेऊन होतंय. त्यावेळी राजाने सांगितलं एक मैलावरती वाडा बांधा आणि तो वाडा असा बांधायचा की कोतून देखील मुंगी जाऊ नये आणि त्या वाड्याला एक दरवाजा असावा असा वाडा बांधायचा. त्या पद्धतीने वाडा बांधला गेला आणि पुढे काय प्रकार घडतो ते पहा. आला दिवा जवळ मरणाचा आला दिवा जवळ मरणाचा सर्पाला हुकम झाला दिवाचा. 12 वाजता आज रात्रीचा चाव राजाला त्याला त्यानंच घडियाळ ताण होत मारेला. आता सुड घे जा तू त्याचा टाइम झाला रे. आता सुड घे जा तू त्याचा टाइम झाला रे. आणि अशामध्ये काही दिवस निघून गेले. राजाचा दिवस मरणाचा जवळ आला आणि सर्पाला देवाचा हुकूम झाला आणि सांगितलं आज रात्री 12 वाजता तू राजाला जाऊन जाव. तू गडी असताना तुला राजा मारला होता आणि आता टाइम जवळ आलेला आहे असं सर्पाला देवाने हुकूम दिला असताना पुढे काय घडतं ते पहा. राजाने जाणून मरणाची रात काही रीत केली वाड्यात. स्वाशिक हात ठेवले दरवाजात एक मैलावर दूध तूप लुनी अमृत वाटी बरसारे. सभोवती पाऱ्या करी निजला पलंगावर रे. निजला पलंगावर रे. आणि त्यावेळी राजाने मरणाची रात जाणून राजाने पुढं वाड्यासमोर काय केलं. दूध तूप लोणी आणि अमृत असं दरवाजा समोर वाट्या भरून ठेवलं आणि वाड्याच्या सहभोवती पारेकरी ठेवलं आणि आपण पलंगावर जाऊन झोपला. आणि राजा पलंगावर झोपला असताना पुढे काय घडलं ते पहा. सर्प आला होता रागात आला राजवाड्याच्या दारात. रागानं घुसला तर चालला मोर. दूध तूप अमृत खाता झाला उशीर. गेला टाईम निघून बाराचा वाजले चार रे. गेला टाईम निघून 12
विचार रे रामा तुरे यार विचार माझ्या बाळा तुरे यातले दिवे आणि त्यावेळी सर्प रागात आला असताना दारामध्ये तूप अमृत खाताना त्याला उशीर झाला आणि त्यावेळी 12चा टाइम निघून गेला आणि पाठीचे 4 वाजले आणि पाठीचे 4 वाजले असताना पुढे सर्पाने काय केलं ते पहा. गेला सर्प राजापाशी निटप राजा भोवती पारा दाटप लोक धावले घेऊन सोट माराया ठारप राजा म्हणे नका मारू त्याला फिरा माघार त्याचे त्याला करू द्या काम वा बाजूवर रे त्याचे त्याला करू द्या काम वा बाजूवर रे आणि पाठीचे 4 वाजले सर्प राजापाशी गेला आणि राजाभोवती पारा दाट होता. सर्व पाराकरी त्या सर्पाला मारण्यासाठी धावून गेलं. त्यावेळी राजानं सांगितलं तुम्ही सर्पाला मारायचं नाही त्याचं त्याला काम करू द्या असं राजानं सांगितलं असताना पुढे काय घडतं ते पहा. राजा म्हणे सर्पाकारने ताव म्हणे हात मोर करून डोळ्यात अश्रू भरून कापत रे सर्पाला फुटाली वाचा झाला दिलगारे राजा गेला माझा टाईम 12च्या मोर रे राजा गेला माझा टाईम 12च्या मोर आणि त्यावेळी राजानं हात मोर केला आणि सांगितलं सर्पाला आता चाव. राजाच्या डोळ्यातून अश्रू येत होत. सर्पाला वाचा फुटली आणि सर्पाने राजाला काय सांगितलं राजा माझा टाइम 12च्या पुढे गेला असे राजाला सर्प सांगितलं असताना पुढे काय घडलं ते पहा. राजा तुला झालो प्रसन्न वर मागावा दीदी राजा झालो तुला प्रसन्न वर मागावा दीदी धन दौलत घरी भरपूर आयरी गावा दीदी धन दौलत घरी भरपूर आयरी गावा दीदी बोल पशु पक्ष्याचा सर्व मला समजावा दीदी मला समजावा दीदी तिलावर सर्प म्हणे राजा कोणा सांगावा दीदी सांगता येईल मरण सांगता येईल मरण ध्यानी गावा दीदी सांगता
त्यावेळी सर्पाने राजाला सांगितलं, राजा मी तुला प्रसन्न झालो, तुला आता काय मागायचे माग. त्यावेळी राजाने सांगितलं सर्पाला, घरी धन दौलत भरपूर आहे, फक्त मला पक्षाचा बोल समजावा. त्यावेळी सर्पाने सांगितलं, तुला वर दिला जा, पण हा जर वर कोणाला सांगशील तर तू राजा प्राणाला मुकशील. असं सर्पाने राजाला सांगितलं असताना पुढे काय घडतं ते पहा. गेला सर्प निघून आणि राजा आणि राणी प्रजा आनंदित, ओ प्रजा आनंदित. राजाने दिला पलंगावर, राणी जाऊन पाय चिरडीत, ओ पाय चिरडीत. पायाचे तबडे सोयाला म्हणे नवऱ्याला पाल पाकड्यात, पालचा बोल ओळखला राजा चला पलंगावरत, ओ राणी म्हणे का चला सांगावे मला काय मनात, ओ राणी म्हणे का चला सांगावे मला काय मनात, हो. आणि त्यावेळी सर्प निघून गेला. राजा जाऊन पलंगावर झोपला आणि राजा पलंगावर झोपला असताना राणी पाय चिरडीत होती आणि पाय चिरडत असताना पाकड्यामध्ये पाण्याचा आवाज आला. राजाला तो बोल ओळखला आणि राजा मनामध्ये हसला. त्यावेळी राणी राजाला काय म्हणती, तुम्ही का हसला आणि मला सांगायला पाहिजे. राजाला अवघड झालं आणि राणीने मनामध्ये हात धरला आणि राणी पुढे काय करते पहा. तुम्ही सांगितल्या बी करत नाही अन्न मी खाणार, असे दिवस गेले 4 उपाशी पोटाला. काय केलं विनवण्या नाही मानीला, सांगत मरण मी आता म्हणे राणीला रे. सांगत मरण मी आता म्हणे राणीला रे. आणि त्यावेळी राणीला मनामध्ये हात धरला, तुम्ही का असला सांगितलं पाहिजे. त्यावेळी राणीनं हात धरला असताना राजा राणीला काय सांगतोय, मी जर तुला सांगितलं तर मी मरण, असं राणीला राजा सांगितलं असताना राणी काय म्हणते या कवितामध्ये सांगितलेलं आहे पहा. तुम्ही मेला चालेलं बरे, तुम्ही मेला चालेलं बरे, का असला सांगायला उकर. राजानं केला विचार आपल्या मनाला, राणी आता ऐकत नाही मारी वशिला. साऱ्या हिला सांगावं खरं, जाऊन काशीला रे.
गेला जाऊन काशीला रे आणि त्यावेळी राणी त्या राजाला काय म्हणती तुम्ही मेला तर चालेल पण तुम्ही का असा ते मला सांगितलं पाहिजे राजाने मनाला विचार केला आणि राजा काय म्हणतो आता राणी काय ऐकत नाही त्यावेळी राजा राणीला काय म्हणतोय चल आपण दोघं जण काशीला जाऊ आणि तिथं तुला काशीला गेल्यावर सर्व सांगीन असं राजाने राणीला सांगितलं आता पुढे काय घडतं ते पहा त्याला सांगतो काशी तीर्थावर तुला तिथं सांगतो सारे रस्त्यानं चालला मोर नदी वाटेला शेळी पलवा आले होते पाणी पिण्याला पिंपळाचे झाडे एक काठी होत ठाण्याला होत कायाला रे पिंपळाचे झाडे एक काठी होत ठायाला होत कायाला रे आणि त्यावेळी राजानं सांगितलं राणीला चल तुला काशी तीर्थावर सर्व सांगतो आणि दोघं जण निघून चालला असताना नदीच्या काठी एक शिळी आणि पालवा पाणी पिण्याची आली होती आणि पाणी पिण्याची आले असताना पुढे काय घडतं ते पहा शेळी म्हणे काही पाली व्यास शेळी म्हणे काही पाली व्यास शेळी म्हणे काही पाली व्यास चढावर वाकवाडा पिस मी खातो पोट बरं घास सांगती त्याला चढतो वर पडून मारतो पालवा बोलायला जसा राजा बायकोची ऐकून काशी चाललेला रे जसा राजा बायकोची ऐकून काशी चाललेला रे आणि त्या नदीच्या काठाला एक पिंपळाचे झाड होतं त्यावेळी शिळीच्या पालवाला काय म्हणते तुम्ही वर झाडावर चढा आणि ढापी खाली वाकवा मी पोटभर घास खातो त्यावेळी पालवा त्या शिळीला काय म्हणतोय मी वर चढतो आणि पडून खाली मरतो जसा राजा बायकोच्या ऐकून काशी चालला त्याचप्रमाणे पुढे काय घडते ते पहा पालव्याचा बोल ओळखीला पालव्याचा बोल ओळखीला पालव्याचा बोल ओळखीला त्याने राजा म्हणे मृत्य जनावर फार हो ज्ञान मी बायकोचे ऐकून ज्ञान नाही मला चल म्हणे घरी माघारी सांगतो तुला आला घरी वादी आणून बांधी खांबाला रे आला घरी वादी आणून बांधी खांबाला रे आणि त्या राजानं पालव्याचा बोल ओळखला आणि राजा काय म्हणतोय
हे मुख्य जनावर इतकं ज्ञानी आहे आणि मला ज्ञान नाही. मी बायकोचं ऐकून काशीत चाललो. त्यावेळी राजा बायकोला काय म्हणतो, चल आपण घराकडे जाऊ आणि घरामध्ये गेल्यानंतर तो सर्व सांगतो. असं म्हणून राजा घरी आला आणि बायकोला खांबाला बांधून घातली आणि पुढे राजा काय करतो ते पहा. मारे मारू पाडीला बुका म्हणतील का सांग रे हा, म्हणतील सांग रे हा. मारे मारू पाडला बुका म्हणतील का सांग रे हा, म्हणतील का सांग रे हा. गड्यावर खोटा रोप म्हणून आला योग रे हा, म्हणून आला योग रे हा. गाण्या निघून गेला स्वर्गाला थांबला राग रे हा, थांबला राग रे हा. आणि त्यावेळी त्या राजाने बायकोला मार मारून बुक्का पाडला आणि सांगितलं, आता मला सांग म्हणशील का. आणि बायकोला मारत असताना बायकोचा प्राण निघून गेला आणि त्यावेळी त्या राजाचा राग थांबला गेला. आणि पुढे काय घडतं ते पहा. पूर्वी गडावराचा आळ टिपला काळ राणी कारेने ओ राणी कारेने. पूर्वी गडावराचा आळ टिपला काळ राणी कारेने ओ राणी कारेने. म्हणून मारली तिला सटवीची लिला आले धोरणे आले धोरणे. खोटाळ जाऊ नको कोणा सांगतो पुन्हा पुढच्या मरणे हा. खोटाळ जाऊ नको कोणा सांगतो पुन्हा पुढच्या मरणे हा. पुढच्या मरणे. आणि त्यावेळी त्या राणीचा प्राण निघून गेला आणि गड्यावर खोटा आळ घेतला होता म्हणून ते सर्व घडलं. आणि या ठिकाणी सावकारा घरी गडी कविता समाप्त झालेली आहे. आणि कविता नाव लक्ष्मण तयाच्या पाया. लक्ष्मण तयाच्या पाया आलो सभा रंगुनी गाया. कटी बंद जुनी केली यातला नावाला. ज्ञानदेव कवीचा बाणा ठावे सर्वाला. तुरा लावून गातो सतो तिथं सरवडे गावाला रे. तुरा लावून गातो सतो तिथं सरवडे गावाला रे. आणि यामध्ये भाग घेणारे कलाकार माझे गुरु कविवर्य सकाराम खोत सरवडे, शाहीर सातापा नरके, ढोलकी सुरेश कानगावकर आणि सुरते शंकर गायकवाड, अशोक नरके,
संभाजी करपे, भिकाजी पाटील आणि रंगाजी करपे. माझा जिल्हा कोल्हापुरे. माझा जिल्हा कोल्हापूर, तालुका असे राधानगर. दूधगंगा भोगावती शेजार मध्यस्थानाला. सक्रेश्वर वाडी गाव आहेत या ठिकाणाला. महादेवाचा आशीर्वाद असे आम्हाला रे. महादेवाचा आशीर्वाद असे आम्हाला रे.